नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 92 खालील आकृतीत दाखविल्याप्रमाणे न रंगविलेल्या भाग दर्शविणारा अपूर्णांक पर्यायामधून निवडायचा आहे। इथे ही जी समोर वर्तुळ काढलेलं दिसतंय, काही भाग रेखांकित केलेला आहे आणि काही भाग जो आहे तो रेखांकित केलेला नाही। तरी आपल्याला या भागाचा अपूर्णांकामध्ये जर काढायचं असेल तर एकूण किती भाग केलेले आहेत ते बघायचं आणि एकूण भाग या ठिकाणी 9 आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 असे टोटल जर 9 भाग केलेले आहेत तर 9 पैकी 2 भाग जे आहेत ते या ठिकाणी उरलेले आहेत। म्हणजे 9 भागिले 9 हा संपूर्ण एक भाग होतो आणि याच्यात जर आपण उर्वरित जे रेखांकित केलेले भाग आहेत एकूण ते जर या ठिकाणी आपण मिळवले तर तुम्हाला बरोबर 9 भागिले 9 बरोबर 1 मिळतो। म्हणजे संपूर्ण एक भाग जर आपण एक भाग आपण जर मानला पूर्ण तर टोटल त्याचे 9 भाग केले म्हणजे 9 भागिले 9 हा 1 होतोय। म्हणजे टोटल 9 भागांपैकी 2 भाग जे आहेत ते रेखांकित केलेले नाहीत, म्हणून याला अपूर्णांकामध्ये जे आहेत ते 2 भागिले 9। नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 93 एका रस्त्याची लांबी 2 किलोमीटर 560 मीटर आहे। त्या रस्त्याच्या कडेने प्रत्येकी 6.4 मीटर अंतरावरती झाडे लावायची आहेत, तर रस्त्याच्या दुतर्फा लावण्यासाठी जास्तीत जास्त किती झाडे लागतील? मित्रांनो, सर्वप्रथम त्यांनी जे आपल्याला दिलेलं आहे की 2 किलोमीटर आणि 560 मीटर याला मीटर मध्ये करणं गरजेचं आहे, कारण संपूर्ण उत्तर जे आहेत ते मीटर मध्ये पाहिजेत। कारण इथे 6.4 मीटर वरती आपल्याला ते झाडं लावायची आहेत, त्यामुळे याला मीटर मध्ये आणणं गरजेचं आहे। म्हणजे हे 2560 मीटर असं होईल। म्हणजे आपल्याला एकूण अंतर जे मिळालेलं आहे 2560 एवढ्या भागामध्ये आपल्याला लावायचे आहे। आणि दुतर्फा म्हणता आहेत म्हणजेच दोघी बाजूला जर आपल्याला झाडं लावायची असतील तर आपल्याला पहिल्या क्रमांकाचं झाड जे आहे ते सुद्धा आपल्याला काउंट करावं लागेल आणि असे करत करत आपल्याला 6.4 या अंतरावरती लावायचे आहेत। असे करत करत तर इथे 6.4 ने आपण याला सुरुवातीला भागणार आहोत। 2560 भागिले 6.4 जर आपण केला तर असे तुकडे त्या ठिकाणी तेवढे तयार होतील। याला जर आपण याच्याने भाग दिला तर याला भाग जातोय इथे येईल 2560। याला मी एक घर जर सरकवलं तर हा पूर्ण 64 होईल आणि याला 16चा भाग जातोय आणि इथे 16 म्हणजे 1600 येईल आणि ते 16 चौक 64 परत 4चा भाग जातोय 4 चौक 16 म्हणजे 400 झाडं जी आहेत ती ही 400 तुकडे होतील। झाडं नाही, त्याच्यात पहिलं जे झाड आहे ते त्याच्यामध्ये ऍड होईल। असं करून ते 401 झाडं हे एका लाईनीमध्ये असतील। त्यांचं म्हणणं आहे दुतर्फा झाडं लावायची आहेत दोघी बाजूला रस्त्याच्या। जर दुतर्फा लावायची आहेत तर हे 401 झाडं होतील पहिलं झाड पकडून, आणि अजून आपल्याला ते दुसऱ्या साईडला लावायचं आहे, म्हणून ते टोटल 401 असे एकूण मिळून 802 झाडं जी आहेत ते आपल्याला लावता येतील। आणि हा आपला पर्याय क्रमांक 2 जो आहे तो अचूक पर्याय आहे। नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 94 खालीलपैकी सत्य विधानांसाठी योग्य पर्याय कोणता? ए दिलाय समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा एकरूप असतात। बी समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात। सी समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात। आता या 3 जे आपल्याला स्टेटमेंट दिलेले आहेत, विधानं दिलेली आहेत, या तिघी विधानांमध्ये एक गोष्ट दिसते, तो समांतरभुज चौकोन आहे। आणि जर समांतरभुज चौकोन आहे तर त्याची आपल्याला व्याख्या माहिती असायला पाहिजे। समांतरभुज चौकोन म्हणजे ज्याच्या समोरासमोरील बाजू ज्या आहेत त्या समांतर आणि एकरूप असतात, अशा प्रकारच्या चौकोनाला आपण समांतरभुज चौकोन असं म्हणतो। म्हणजे समोरासमोरील त्याच्या बाजू ज्या आहेत त्या सारख्या असणार आहेत आणि वरून समांतर पण। त्यावरून एक गोष्ट तर क्लिअर होते की यांचे जर मी कर्ण काढलेत, एक कर्ण जर मी याचे काढलेत तर ते दुभागतात सुद्धा। म्हणजे सी क्रमांकाचा जो पर्याय आहे तो सुद्धा करेक्ट आहे। त्यानंतर समांतरभुज चौकोनाचे सम्मुख भुजा एकरूप असतात, त्याची व्याख्याच ती आहे। समोरासमोरील बाजू ज्या आहेत त्याच्या एकरूप असतात, म्हणजेच कॉन्ग्रुएंट असतात, अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट। आणि त्यानंतर समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात। आता हे जे कोन आहेत, हा तयार झालेला कोन आणि हा तयार झालेला कोन सुद्धा जो आहे तो एकरूप असेल। म्हणजे ऑपोजिट अँगल्स ऑफ आपला जो पॅरालेलोग्राम आहे त्याचे अपोजिट अँगल सुद्धा जे आहे ते कॉन्ग्रुएंट असतात। म्हणजे तिघीही ऑप्शन जे आहेत ते करेक्ट दिसत आहेत आणि हा आपला पर्याय क्रमांक। नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 95 खालील आकृतीतील घडणीपासून षटकोनी चिती तयार केल्यास त्यातील समोरासमोरील पृष्ठांवरील अक्षरांची चुकीची जोडी कोणती असेल? आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे। ही जी काही तुम्हाला आकृती दिलेली आहे या आकृतीवरून आपल्याला या प्रकारची जी फिगर आहे ती बनते आहे। घनाकृती या ठिकाणी तुम्हाला षटकोनी चिती मिळते आहे आणि या षटकोनी चितीमध्ये तुम्हाला समोरासमोरील बाजू ज्या आहेत त्या
ती जोडी बरोबर नाही अशी जोडी ओळखायची आहे. आता हे साहजिकच आहे, हे दोघीही जे आहेत वरचा जो हा दिसतोय टॉप आणि हा बेस, हे दोघे असे दुमडल्यानंतर हे एकमेकांच्या समोर येतील. म्हणून ए आणि एच हा डायरेक्टली इथे ए असेल आणि इथे जे आहे ते एच असेल, हे डायरेक्ट समोरासमोर येतील, म्हणून हा पर्याय आपला चालणार नाही. त्यानंतर आपण इथे परत हा जो भाग आहे हा भाग इथे जुळणार, म्हणजे हा इथे जुळणार, हा इकडचा भाग जो आहे तो बी इथे जुळणार, सी जो आहे तो इथेच असेल, जी जो आहे तो इकडे जुळणार, हा ई जो आहे तो इकडे जुळणार आहे आणि डी जो आहे तो इकडे जुळणार आहे. आणि हे सगळे भाग असे एकमेकांच्या समोर, म्हणजे हा आणि हा समोर असेल. आता मी जसं तुम्हाला म्हटलो की इथे हा एफ असेल, हा इथे बी आहे, त्यानंतर इथला जो भाग आहे हा इथे हा कंटिन्यू याला जॉईन होऊन जाईल आणि याच्या समोरचा जो भाग येईल तो हा इकडे येईल हा फिरल्यानंतर, कारण आपण हा इथे जी जोडलाय, हा इकडे ई जोडला आणि हा इकडे जर डी जोडला, तर आता हे समोरासमोर असतील. म्हणजे कोण कोण समोरासमोर आहे, तर इथे ए आणि एच समोरासमोर आहे. त्यानंतर इकडचा हा एफ जो दिसतोय हा एफ आणि त्याच्या समोरचा हा ई येईल, एफ ई समोर असेल, बी जी समोर असेल, म्हणजे हाही पर्याय आपल्याला चालणार नाही. त्यानंतर सी आणि डी सुद्धा हे समोरासमोर येतील, ज्याला तो दुमडल्यानंतर सी आणि डी सुद्धा समोर येतील, म्हणून हा सुद्धा पर्याय जो आहे तो आपल्याला चालणार नाही. आणि सी आणि ई जे आहेत, आता सी हा इथे दिसतोय, हा ई इथे दिसतोय, म्हणून हे कधीही समोरासमोर येऊ शकत नाहीत, म्हणून आपला पर्याय क्रमांक 3 जो आहे तो अचूक पर्याय आहे. नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 96. 60 सेमी बाजू असणाऱ्या घनाकृती लाकडी पेटीस बाहेरून खालच्या पृष्ठभाग वगळून रंग देण्यासाठी ₹30 प्रति चौरस मीटर दराने किती रुपये खर्च होईल, हे आपल्याला काढायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला घनाकृती लाकडी पेटी जी आहे ती माहिती असली पाहिजे. म्हणजे हा जो आपला क्यूब आहे, क्यूब ज्याच्या चारही बाजू ज्या आहेत त्या सारख्या असतात आणि घनाकृती आकृती असल्यामुळे म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला या प्रकारची ती आकृती असणार आहे, या प्रकारची ती पेटी आहे लाकडाची. आणि यात फक्त हा खालचा जो पृष्ठभाग आहे तोच फक्त आपल्याला कलर करायचा नाही, बाकी मात्र हे सगळे टोटल त्याला 6 फेसेस असतात, 6 त्याला पृष्ठभाग असतात. 6 पैकी एक पृष्ठभाग कमी झाला म्हणून आपल्याला 5 पृष्ठभाग जे ते कलर करायचे आहेत. तर अशा वेळेला आपल्याला काय करायचं आहे रंग भरताना, तर या ठिकाणी 60 सेंटीमीटर बाजू असणाऱ्या याची बाजू 60 सेंटीमीटर आहे आणि ₹30 प्रति चौरस मीटर म्हटलेला आहे. म्हणजे इथे दिलेलं तुम्हाला सेंटीमीटर मध्ये आहे आणि तुम्हाला जो प्रत्येक याला चौरस मीटरला जो खर्च येतोय तो ₹30 आहे, परंतु हे प्रति चौरस मीटर आहे. म्हणून आपल्याला जर इथं चौरस मीटर दिलेलं आहे तर आपल्याला हे दिलेलं जे आहे सेंटीमीटर हे मीटर मध्ये कन्व्हर्ट करावं लागणार. म्हणजे लक्षात घ्यायचं की अशा प्रकारच्या उदाहरणांमध्ये संपूर्ण युनिट जे आहे ते सारखं असलं पाहिजे. सेंटीमीटर आहे तर सेंटीमीटर, मीटर आहे तर मीटर, किलोमीटर आहे तर किलोमीटर. मग आपल्याला याला जर सेंटीमीटरचं कन्व्हर्शन जे आहे ते मीटर मध्ये करायचं असेल तर आपण याला भागिले करणार आहोत 100, कारण 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर होतो. 0 0 कॅन्सल, इथे 0.6 हे तुम्हाला मीटर मिळालेलं आहे. म्हणजे आता आपल्याला यांच्या ज्या बाजू आहेत त्या सगळ्या मिळाल्या आहेत. आणि या संपूर्ण तुम्ही जर विचार केला असेल तर हे सगळे हा क्यूब आहे, घनाकृती आकृती आहे. त्याचा अर्थ असा होतो की हे जे भाग आहेत हे सगळ्या भागांची जी साईज आहे ती प्रत्येकाची जी बाजू आहे ती 0.6 मीटर आहे. म्हणजे या प्रत्येकाच्या अशा 5 बाजू त्या ठिकाणी आहेत आणि त्या सगळ्या सारख्या आहेत. म्हणून आपण एकाचं जरी क्षेत्रफळ काढलं, जरी एकाचा आपण एरिया काढला तो एकाचा एरिया येईल तुमचा 0.6चा वर्ग. का तर बाजू वर्ग हा त्याचा फॉर्म्युला आहे. किंवा आयत जरी आपण पकडला असता तरी आपण त्या ठिकाणी लांबी गुणिले रुंदी घेऊन दोघांचा गुणाकार केला असता, परंतु ते सगळे 0.6 असल्यामुळे आपण त्यांचा वर्ग घेतला. आणि हे जर आपण सोपं केलं तर 0.6चा हा 0.36 वर्ग येईल. आणि हा इथे 5 × 30, आजच्याला 3, 5 × 15 आणि 3 18 होईल. आणि आपल्याला इथे 2 घरं सरकवायची म्हणजे 1.8 एवढं त्या ठिकाणी जे आहे ते एरिया आपल्याला मिळतो आहे. 1.8 चौरस मीटर एवढा 5ही पृष्ठभागांचा मिळून एरिया झालाय. आणि त्याचा जो रेट दिलाय त्यांनी तो दिलाय ₹30 प्रति चौरस मीटर. मेला गुणिले आपण 30 जर केला तर 8 × 54 होतात आणि आपल्याला 1 डेसिमल सरकायला लागणार. म्हणजे इथे आपल्याला ₹54 जे आहे तो खर्च येणार आहे. आणि हा आपला पर्याय क्रमांक 1 जो आहे तो अचूक पर्याय आहे. नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 97. 50 मीटर लांबी व 30 मीटर रुंदी असणाऱ्या आयताकृती बागेच्या बाहेरील सर्व बाजूने 5 मीटर रुंदीचा रस्ता तयार केल्यास रस्त्याच्या जागेचे क्षेत्रफळ किती होईल? मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला माहिती आहे की इथे जे काही त्यांनी आयताकृती तो भाग दिलेला आहे बगीचेचा, त्याच्यामध्ये हा जर 50 मीटर आहे आणि हा 30 मीटर भाग आहे आणि याला जर आपण 5-5 मीटर वाढवला सगळ्या बाजूने, हा 5-5 मीटरचा भाग जर आपण वाढवला तर या भागाचं जर आपल्याला क्षेत्रफळ काढायचं असेल तर इथे 5-5 मीटर वाढल्यामुळे ही संपूर्ण जी
त्याची रुंदी आहे ती सुद्धा 5-5 म्हणजे 10 ने वाढणार, कारण ही 30 आहे. तर या ठिकाणी हे 5-5 जे वाढलेले आहेत याच्या मिळून संपूर्ण जो आहे तो आपल्याला 40 मीटरचा रुंदी मिळेल. आणि त्याचप्रमाणे लांबी जी आहे ती सुद्धा आपल्याला एकूण 60 मीटर मिळेल, कारण हे 50 आणि हे इकडचे 5-5 जर त्याच्यामध्ये आपण मिळवले तर टोटल आता पूर्ण जो रस्ता आहे, रस्त्याच्या बाहेरील जर आपण पूर्ण लांबी आणि रुंदी काढली तर त्याचा एरिया आपल्याला या एरियामधून हा जर एरिया मायनस केला, म्हणजे हा मधला भाग जर आपण मायनस केला तर आपल्याला हा जो रस्ता दिलेला आहे या रस्त्याचं जे क्षेत्रफळ आहे ते काढता येणार आहे. म्हणून आणि आपल्याला माहिती आहे की आयताच्या क्षेत्रफळाचं जे सूत्र आहे ते आहे लांबी गुणिले रुंदी. त्यावरून आता हा जो मधला भाग आहे त्याच्या आधी आपण बाहेरचा भाग जो दिसतोय, ही संपूर्ण लांबी 60 आणि रुंदी 40 आहे, तर याचे जे क्षेत्रफळ आहे ते 60 गुणिले 40 म्हणजे लांबी गुणिले रुंदी वजा, आणि हा मधला जो भाग दिसतोय बगीचेचा त्याची 50 गुणिले 30 लांबी गुणिले रुंदी, हे काढल्यावर आपल्याला डायरेक्टली उत्तर मिळतंय 6 चोक 24 म्हणजे हा 2400 वजा 5 त्रिक 15 1500, आणि अशी वजाबाकी केल्यावर आपल्याला मिळतंय 900 चौरस मीटर. म्हणजे आपल्याला हा रेखांकित केलेला जो भाग दिसतोय या भागाचं जे क्षेत्रफळ आहे ते 900 चौरस मीटर मिळत आहे. आणि हा आपला पर्याय क्रमांक 4 जो आहे तो अचूक पर्याय आहे. नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 98. एका कोणाच्या कोटिकोन 35 अंश मापाचा आहे तर त्याच्या पूरक कोणांचे माप किती? मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला कोटिकोन आणि पूरक कोन यांचा अर्थ माहिती असायला पाहिजे. कोटिकोन म्हणजे असे दोन कोन की ज्यांच्या मापांची बेरीज जी आहे ती 90 अंश येते. या दोन कोनांना त्यावेळेला म्हटलं जातं कोटिकोन. आणि पूरक कोन म्हणजे असे दोन कोनांच्या मापांची बेरीज जर 180 अंश येत असेल तर त्या कोनांना म्हटलं जातं पूरक कोन. म्हणजे हे एकमेकांचे पूरक कोन आहेत, एकमेकांचे कोटिकोन आहेत. आता आपण प्रश्नाकडे वळूयात. एका कोनाचा कोटिकोन 35 अंश मापाचा आहे, म्हणजे एक कोन, या दोघींपैकी एक कोन जर 35 चा आहे आणि दोघांची बेरीज जर 90 अंश येत असेल तर आपल्याला तो जो कोन आहे त्या कोनाचं माप जे आहे ते काढता येणार 90 मधून 35 वजा केल्यानंतर, आणि या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे 55. आता तुम्हाला एक म्हणजे तो कोन मिळाला, या दोन कोनांच्या जोडींपैकी एक कोन जो आहे तो आपल्याला मिळून गेलेला आहे. समजा हा एक कोन जो आपल्याला मिळालेला आहे याचा आपल्याला पूरक कोन काढायचा आहे. तर याचा जर पूरक कोन काढायचा असेल तर आपण त्याला 180 मधून वजा करू, कारण आपल्याला असा कोन काढायचा आहे की ज्यांच्या दोघांच्या मापांची बेरीज 180 अंश येईल. त्यापैकी एक कोन 55 डिग्रीचा आहे. त्याच्यातनं आपण जर 55 मायनस केले तर आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे 125. म्हणजे 125 जो आहे तो आपला चौथ्या क्रमांकाचा पर्याय जो आहे तो आहे अचूक पर्याय आहे. नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 99. 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती येते? मित्रांनो, जर कुठल्याही नैसर्गिक संख्यांची 1 पासून जर सुरुवात झालेली असेल, बेरीज काढायची असेल, ती कितीपर्यंत जरी काढायची असली तरी पण एक साधा सोपा फॉर्म्युला आहे. n गुणिले n अधिक 1 भागिले 2 असं केलं तरी चालतं. आणि या ठिकाणी जर आपण सूत्र ठेवलं तर 50 सूत्रामध्ये किमती ठेवल्या तर 50 गुणिले 50 अधिक 1 भागिले 2 केला 25. 25 गुणिले हा 51 केला, आणि मग 25 25 आणि 25 पाचा 125 म्हणजे 127 या ठिकाणी येईल. म्हणजेच 1275 हे आपलं उत्तर असणार आहे. परंतु याच्या व्यतिरिक्त जरी मित्रांनो, जरी इथे 1 ने सुरुवात जरी नसेल तरी एक लॉजिक आपण या ठिकाणी वापरू शकतो. या टोटल 50 किमती आहेत आणि 50 किमतींमध्ये 1 पासून सुरुवात होते, 50 ला एंड होतोय. तर शेवटचा नंबर आणि आधीचा नंबर यांची बेरीज जर आपण केली ती 51 येते. यानंतर दुसरा क्रमांक आणि याच्या आधीचा जो क्रमांक आहे तो जर घेतला त्याची सुद्धा बेरीज तुम्हाला 51 मिळते आहे. याच प्रकारे तिसऱ्या क्रमांकाचा तिसरा आणि त्याच्या आधीचा जर घेतला तर 48 यांची पण बेरीज तुम्हाला 51च मिळणार आहे. मग असे टोटल एकूण 50 नंबर आहेत. 50 भागिले आपण 2 केले तर या ठिकाणी तुम्हाला 25 मिळतात. म्हणजे तुम्हाला असे 25 वेळा 51 ची बेरीज करायची आहे. म्हणजे 51 या संख्येची बेरीज जर आपण 25 वेळा करतो आहोत तर याचा अर्थ काय झाला, मग आपल्याला 25 गुणिले 51 करायचं आहे. मग ह्या व्यतिरिक्त समजा 1 ने जरी सुरुवात झालेली नसेल तरी अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये जे आहे ते आपण शेवटचा आणि आधीचा नंबर यांची बेरीज करू शकतो. फक्त हे नंबर कंटिन्युअस असले पाहिजे, सलग असले पाहिजे. आणि सलग असतील तर जेवढ्या संख्या आहेत, शेवटचा नंबर नाही सांगत आहे, जेवढ्या संख्या आहेत नंबर ऑफ जिथे जेवढे असतील ऑब्जेक्ट्स त्यांच्या भागिले 2 आपल्याला करायचा आहे. आणि तो भागिले 2 करून तो आपल्याला त्यांच्या बेरजेला गुणिले करायचा आहे. म्हणजे आपल्याला टोटल ह्या संपूर्ण नंबरांची जी बेरीज आहे ती मिळून जाते. या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक 1 जो आहे तो अचूक पर्याय आहे.
नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 100. स्वराने शिक्षणासाठी दर साल दर शेकडा 7 दराने बँकेकडून रुपये 80,000 काही वर्षांसाठी कर्जाऊ घेतले. मुदती अखेर तिने बँकेला रुपये 96,800 व्याजासह परत केले, तर स्वराने ती रक्कम किती वर्षांमध्ये परत केली हे आपल्याला काढायचे आहे. तिने कर्ज घेतलेली जी रक्कम आहे, मूळ रक्कम ती 80,000 रुपये आहे आणि दर साल दर शेकडा म्हणजे दर साल दर शेकडा 60% दराने जर ती व्याज देते आहे, तर आपल्याला याचे 7% काढले म्हणजे प्रत्येक वर्षाला ती 7% जे आहे ते व्याज देते आहे. तर त्यावरून आपल्याला त्याला 7% ची रक्कम काढावी लागणार. 000 कॅन्सल केला तर 7×8 = 5,600 रुपये एवढं ती प्रति वर्ष त्या ठिकाणी व्याज देते आहे. एका वर्षाला 5,600 रुपये. तर किती वर्ष देते, तर एकूण दिल्यानंतरचा तो तिचा जो एकूण अमाऊंट आहे जी तिने परतफेड केलेली आहे ती दिली आपल्याला 96,800 रुपये. आणि याच्यातनं आपण आपली जी रक्कम आहे जी मूळ तिच्याकडे होती, जेवढं तिने कर्ज घेतलेलं होतं ते आपण वजा करणार. ते वजा केल्यावरती आपल्याला जी रक्कम मिळते आहे 16,800 ही रक्कम म्हणजे तिने एकूण व्याज भरलेलं आहे. हे जर तिचं एकूण व्याज आहे आणि एका वर्षाला ती जर एवढं व्याज भरते आहे एका वर्षाला, तर किती वर्षांसाठी असेल हे जर आपल्याला काढायचं असेल तर एकूण वर्ष जी आहेत जेवढ्या वर्षांमध्ये तिने ते भरलेलं आहे ते जर काढायचं असेल तर आपल्याला 16,800 भागिले 56 करायला लागणार, 5,600 करायला लागणार. आणि 0,0,0,0 कॅन्सल केला तर या ठिकाणी डायरेक्टली 3चा भाग जातो. 56 गुणिले 3 केल्यावरती 3×18 आजच्याला 1, 3×5 = 15 आणि 1 16 म्हणजे तुम्हाला डायरेक्टली इथे उत्तर मिळतं आहे की तिला एकूण जे तिने परतफेड केलेली आहे 96,800 रुपये, ती परतफेड करायला तिला 3 वर्षाचा काळ जो आहे तो लागणार आहे. म्हणून या पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 2 जो आहे तो आपला अचूक पर्याय आहे. नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 101. विहानने एका आयताकृती मैदानाच्या कडेने 15 फेऱ्या मारल्या तेव्हा एकूण 5.1 किलोमीटर अंतर चालून पूर्ण झाले. त्या मैदानाची लांबी 100 मीटर असल्यास रुंदी किती असेल? सर्वप्रथम आयताकृती आहे म्हणून या ठिकाणी या प्रकारचं ते ग्राउंड आहे. यात एवढं आपल्याला माहिती आहे की आयताकृती जर असेल तर समोरासमोरील बाजू सारख्या असतात. त्याची लांबी दिलेली आहे 100 मीटर म्हणून समोरची लांबी पण ती असेल. रुंदी आपण x मीटर मानूयात. आणि विहानने ज्या वेळेला इथून अशी फेरी मारायला सुरुवात केलेली आहे तर असं टोटल तो एकूण 15 फेऱ्या मारतोय आणि 15 फेऱ्या मारल्यानंतर तो एकूण 5.1 किलोमीटरचं अंतर जे आहे ते पार करतो आहे. म्हणजे अशा टोटल 15 फेऱ्या मारल्यानंतर, आणि आपल्याला माहिती आहे या फेऱ्या मारतोय म्हणजेच त्या त्रिकोणाची ती त्या आयताची ती परिमिती असणार आहे. त्याच्या भोवती जो असा जातो आहे इथे याच्यावरतून जो गेला त्या सगळ्यांची बेरीज म्हणजेच आपली परिमिती असते, सर्व बाजूंची बेरीज. या किलोमीटरचं जे कन्व्हर्शन आहे ते आपल्याला मीटरमध्ये करावं लागणार आणि ते मीटरमध्ये करण्याकरता आपण 1000 त्याला गुणतो, कारण 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर होतं. म्हणून हे 5,100 मीटर जे आहे ते टोटल फेऱ्या मारल्यानंतरचं अंतर त्याचं होईल. मग आपल्याला जर एक फेरीचं अंतर काढायचं असेल, एक फेरी म्हणजे ज्याची परिमिती आपल्याला मिळणार आहे, तर त्याकरता आपल्याला एक फेरी जर काढायची असेल तर एक फेरी काढण्याकरता आपण 5,100 भागिले 15 करणार. 15 ने याला जर भाग दिला 15×3 = 45, 6 उरले, 15×4 = 60 म्हणजे 340 ही जी आहे त्या आयताची जी आहे ती परिमिती होणार आहे. आणि आपल्याला परिमिती जर मिळून गेली तर या चारही बाजूंची बेरीज हा आपला फॉर्म्युला आहे परिमितीचा. परिमिती जर केली तर या ठिकाणी आपल्याला x + x + 100 + 100 कुठल्याही या प्रकारच्या आकृत्यांची जी परिमिती आहे ती म्हणजे संपूर्ण बाजूंची बेरीज काढावी लागते. आणि ही परिमिती आपली आली आहे 340. इथे 2x अधिक हा 100 + 100 200 होईल. 200 जर इकडे आणला तर 340 - 200 बरोबर 2x होईल. हा 2 इकडे भागीला आला, हा 140 होईल. तर 140 भागिले जर आपण 2 केला तर आपल्याला उत्तर मिळतं आहे 70. म्हणजेच आपल्याला त्याची रुंदी जी आहे ती 70 मिळते आहे, 70 मीटर. आणि हा आपला पर्याय क्रमांक 2 जो आहे तो अचूक पर्याय आहे. नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 102. रुपये 1300 रकमेत रुपये 50च्या नोटांच्या 3/4 पट नोटा रुपये 20च्या आहेत, तर कोणत्या नोटा कितीने अधिक आहेत हे आपल्याला काढायचं आहे. सर्वप्रथम मित्रांनो ह्या अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये एक गोष्ट दिसते की 1300 रुपये एकूण रक्कम दिलेली आहे
आणि ती 1300 रुपये रक्कम कशी पूर्ण होते आहे, त्याच्यात काही नोटा 50च्या आहेत. आपण असं करूयात की 50च्या ज्या नोटा आहेत, च्या एकूण नोटा जर आपण x मानले तर 50 गुणिले x अधिक आणि त्याच्याच त्यांनी 3/4 पट पण म्हटलेला आहे. म्हणजे या 50च्या जेवढ्या नोटा आहेत त्याच्या 3/4 पट ह्या एकूण 20च्या नोटा आहेत, म्हणून त्याला आपण 20 गुणिले करणार आहोत. म्हणजे एवढ्या नोटा ज्या आहेत त्या x नोटा ज्या आहेत त्या x नोटा, कारण इथे x नोटा ज्या आहेत त्या 50च्या आहेत आणि 3/4 x नोटा ज्या आहेत त्या 20च्या आहेत. आणि मग असं एकूण एकत्र केल्यानंतर या संपूर्ण जी अमाऊंट मिळते आहे, जी किंमत मिळते आहे, ती रक्कम आहे 1300 रुपये. म्हणून आपण ह्या प्रकारचं समीकरण मांडलं. याला फक्त सोडवायचं आहे या समीकरणाला. इथे 4×5 = 20 होतात, 5×3 = 15, इथे 15x होईल बरोबर 1300. याला 5चा भाग जातोय तर इथे 5×10 = 50, 5×3 = 15, याला 5ने भाग दिला 5×2 = 10 आणि 5×6 = 30. याप्रमाणे तुम्हाला 260 मिळत आहेत. बेरीज केली 13x 10 आणि 3 आणि बरोबर 260, याला भागिले केलं तर x बरोबर तुम्हाला 13×2 = 26 म्हणजे 20 या ठिकाणी तुम्हाला x ची किंमत मिळते. म्हणजेच काय मिळतं आहे की 50च्या एकूण नोटा ज्या आहेत त्या 20 आहेत. 50च्या नोटा जर 20 आहेत, एकूण नोटा 20 आहेत, तर 20च्या नोटा ज्या आहेत त्या कशा असतील, 20च्या नोटा ज्या आहेत त्या तुम्हाला 3/4 गुणिले 20, कारण 3/4 पट म्हटलेला आहे म्हणून 4×5 = 20 आणि 5×3 = 15, इथे 15 नोटा आपल्याला मिळता आहेत या 20च्या आणि 50च्या 20 नोटा मिळता आहेत. तर मग अशा वेळेला दोघींमधला जो फरक आहे तो 5चा आहे. म्हणून रुपये 50च्या 5 नोटा ज्या आहेत त्या 5ने अधिक आहेत. म्हणजेच पहिला क्रमांकाचा जो पर्याय आहे तो आपला अचूक पर्याय आहे. नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 103. खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे. मित्रांनो, अतिशय सोपं उदाहरण आहे. ही जी आकृती दिलेली आहे या आकृतीमध्ये किती त्रिकोण बनत आहेत एकूण हे आपल्याला फक्त पाहायचं आहे. अतिशय सोपा प्रश्न असल्यामुळे बघा सहज काउंटिंग होऊ शकते. 1 2 3 4 आणि 5 हे सरळ सरळ 5 त्रिकोण आहेत. त्यानंतर हा संपूर्ण जो त्रिकोण आहे हा त्रिकोण जो आहे तो आपला 6 नंबरचा त्रिकोण होईल. त्यानंतर हा इकडचा जो त्रिकोण दिसतो आहे हा आपला टोटल मिळून हे 7 त्रिकोण या ठिकाणी होतील. त्यानंतर हा संपूर्ण मोठा त्रिकोण जो आहे हा मोठा त्रिकोण हा आपला 8 त्रिकोण या ठिकाणी होतील आणि या ठिकाणी हा एक त्रिकोण बनतोय. हे असे एकूण 9 त्रिकोण त्या ठिकाणी जे आहेत ते बनतात. म्हणून आपला पर्याय क्रमांक 4 जो आहे या ठिकाणी अचूक पर्याय आहे. नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 104. विकासने प्रत्येकी रुपये 120 किमतींच्या 25 वह्या, प्रत्येकी रुपये 32 किमतींचे 5 पेन व रुपये 140 किमतीची कंपास पेटी खरेदी केली, तर त्याने एकूण किती किमतींच्या वस्तू खरेदी केल्या याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. अतिशय सोपं उदाहरण आहे, कारण 120 किमतीची अशा टोटल एकूण 25 वह्या घेतल्यात म्हणून आपण त्याला 25 गुणिले करणार. शिवाय त्यासोबतच 32 रुपये किमतीचे 5 पेन घेतले म्हणजे या ठिकाणी 5 गुणिले आपण 32 करणार आणि 140 रुपयाची फक्त एकच कंपास पेटी घेतली आहे. या सगळ्यांची बेरीज म्हणजेच आपलं फायनल उत्तर असणार आहे. तर 120 गुणिले 25 केल्यावर तुम्हाला 25 0 0 25 2 50, हातच्याला 5, 25 1 25 आणि 5 3000 या ठिकाणी मिळणार. 5 2 10 यांचा गुणाकार केला, 5 2 10, हातच्याला 1, 5 3 15 आणि 1 16 अधिक हा 140. या सगळ्यांची जर आपण बेरीज केली एकत्रित तर ती 3300 रुपये मिळते आहे, कारण यांच्या दोघांची बेरीज 300 आणि हा 3000 असं मिळून तुम्हाला एकूण जे रुपये त्याला लागणार आहेत ते 3300 रुपये आहेत. म्हणून आपला पर्याय क्रमांक 4 जो आहे तो अचूक पर्याय आहे. नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 105. 3 5 या ठिकाणी मध्ये ब्लँक जागा सोडली आहे. 2 ब्लँक जागा 6, या 6 अंकी संख्येला 3 ने पूर्ण भाग जाण्यासाठी ब्लँक जागेच्या जागी जी आहे असलेली समान अंक कोणता असं आपल्याला फाइंड करायचं आहे, काढायचं आहे. तर मित्रांनो, इथे अशा प्रकारच्या उदाहरणांमध्ये आपल्याला जर फक्त हे अंक जे सोडलेली जागा आहे ती जर काढायची असेल तर या अंकाचा जो भाग जाण्यासाठी आपल्या ज्या विभाज्यतेच्या कसोट्या आहेत त्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. इथे 3 ने भाग म्हटलेला असल्या कारणामुळे आपल्याला 3 ने भाग जाण्यासाठी 3ची विभाज्यतेची कसोटी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि ती कसोटी अशी आहे की इथे जे सगळे अंक असतात
या सगळ्या अंकांची जी बेरीज आहे ती तुम्हाला जर 3 ने भाग जाणारे मिळत असेल तर अशा वेळेला आपण म्हणू शकतो की त्या संपूर्ण अंकाला जो आहे तो 3 ने निशेष भाग जातो, अशी ती आपली 3च्या विभाज्यतेची कसोटी आहे. त्यावरून या सगळ्यांची बेरीज आपण करणार आहोत. या सगळ्यांची बेरीज जर आपण केली तर 3 + 5 + 2 + 6 आपल्याला टोटल हे 16 मिळत आहे. परंतु ही ब्लँक जागा 2 टाइम दिसते आहे आणि या सगळ्यांच्या बेरजेला जो आहे तो आपल्याला याचा भाग जो आहे तो गेला पाहिजे 3चा. म्हणून आपण पर्यायांकडे वळायचं. पहिल्या क्रमांकाचा पर्याय काय दिलाय बघा 4, दुसऱ्या क्रमांकाचा पर्याय दिलाय 5, तिसऱ्या क्रमांकाचा पर्याय दिलाय 2, चौथ्या क्रमांकाचा पर्याय दिलाय 9. आता साहजिकच आहे 3 ने भाग गेला पाहिजे बेरजेला आपण असं म्हणतो आहोत. जर 3 ने भाग गेला पाहिजे त्याचा अर्थ असा होतोय की आपल्याला 3च्या पाड्यांमध्ये 3 × 18, 3 × 7 21, 3 × 8 24 आणि 3 × 9 27 असे एकूण एवढे अंकांचा आपल्याला ऑप्शन आहे की एवढी त्यांची बेरीज आली पाहिजे. मग एवढी बेरीज येण्याकरता खालचा कोणता पर्याय आपण निवडू शकतो, कारण आपल्याला यांच्या 2 घ्यायला लागतात. 4 घेतला म्हणजे कारण 2 अंक त्या ठिकाणी आहेत, दुप्पट त्याची करावी लागणार आहे. म्हणजे या ठिकाणी 4 ठेवला, 4 × 2 = 8 जर आपण केला तर या ठिकाणी तुम्हाला जी बेरीज मिळणार आहे 16 + 2 × 8 2 × 4 बरोबर तुम्हाला इथे पहिल्याच पर्यायामध्ये उत्तर जे आहे ते मिळून गेलेलं आहे. जर हे पहिल्या पर्यायात उत्तर राहिलं नसतं तर आपण एक एक चेक करून पाहिलं असतं. 5 × 2 = 10 आणि 16 26 होतात. या ठिकाणी 2 × 2 = 4, 4 आणि 16 जे आहे ते 20 होतात. 9 × 2 = 18, 18 आणि 16 जे आहे ते 34 होतात. त्यांना भाग जात नाही, म्हणजे फक्त भाग जाण्यासाठी जो आहे तो आपला पर्याय क्रमांक 1 जो आहे तो अचूक पर्याय आहे. नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 106. 2.5 लिटर पेट्रोलमध्ये एक मोटरसायकल 162.5 किलोमीटर अंतर जाते, तर 455 किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती लिटर पेट्रोल लागेल? मित्रांनो, इथे एक मोटरसायकल जी आहे ती 2.5 लिटर मध्ये म्हणजेच 162.5 एवढा अंतर पार करते आहे आणि त्यासाठी तिला 2.5 म्हणजे 2.5 लिटरचं पेट्रोल लागतं आहे. म्हणून आपण या दोघींचा जो आहे तो भागाकार करणार आहोत. हे 1625 भागिले 25 होईल. 25चा जर भाग याला दिला तर 25 सक 150 होतात. 25 सक 150 आणि ते उरले 12 आणि 125 होतील. परत 25 × 5 = 25,600 असं होईल. म्हणून हा तुम्हाला हे जे काही तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे हे 65 किलोमीटरचं जे अंतर आहे ते 1 लिटर मध्ये पर लिटर या ठिकाणी अंतर पार केलं जाणार आहे. म्हणजे 1 लिटर मध्ये 65 किलोमीटर ते जाणार आहे मोटरसायकल. तर आपल्याला विचारलेलं जे आहे 455 किलोमीटरचं अंतर जे आहे, म्हणजे एकूण अंतर 455 किलोमीटरचं अंतर पार करायचं असेल तर किती लिटर आपल्याला पेट्रोल लागेल हे आपल्याला जर काढायचं असेल तर आपल्याला 455 भागिले 65 करावं लागणार. आता हे केल्यानंतर आपल्याला काय मिळतंय बघा, 65 आहे तर इथे 13चा भाग जातोय. 13 × 5 = 65, 13 × 39 आणि परत इथे 6 उरले. 13 × 5 = 65 आणि 5चा परत भाग जातोय. 5 × 7 = 35 म्हणजे असे एकूण 7 लिटर जे आहे ते पेट्रोल त्याला लागणार 455 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी. म्हणजे पर्याय क्रमांक 3 जो आहे ते आपलं अचूक उत्तर आहे. नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 107. 2020 सालातील प्रजासत्ताक दिन गुरुवारी असल्यास त्याच वर्षातील महाराष्ट्र दिनाचा वार कोणता? सर्वप्रथम आपल्याला प्रजासत्ताक दिवस जो आहे तो कधी असतो? तो आहे 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिवस आहे. आणि महाराष्ट्र दिन जो आहे, महाराष्ट्र दिन हा असतो आपला 1 मे या दिवशी. या दोघींमधलं आपल्याला अंतर काढायचं आहे. त्याच्यावरून आपल्याला त्याचा जो वार आहे महाराष्ट्र दिनाचा तो सुद्धा आपल्याला मिळणार आहे. तो काढण्यापूर्वी आपल्याला तत्पूर्वी हे माहिती असायला पाहिजे की इथून जे सुरू होत आहे प्रजासत्ताक दिवस हा जानेवारीमध्ये आहे. तर जानेवारीत एकूण किती दिवस उरतात? जानेवारीमध्ये 31 आणि वजा 26, कारण हे त्याच्यातनं वजा होतील, बरोबर एकूण 5 दिवस असतील. तसेच फेब्रुवारीमध्ये एकूण 29 दिवस असतील. का 29 दिवस असतील? कारण ते लीप वर्ष आहे म्हणून. 2020 हे लीप वर्ष आपण कसे ओळखतो? जर या 20ला 4चा भाग जात असेल तर ते लीप वर्ष असतं, म्हणजे लीप वर्ष आहे. तसंच फेब्रुवारी मार्चमध्ये एकूण 31 दिवस, त्यानंतर एप्रिलमध्ये 30 दिवस आणि मेचा तो 1 दिवस जो आहे 1 मे साठीचा तो 1 दिवस. या सगळ्यांची बेरीज करायची. 9 × 5 = 14, 15, 16, आजच्याला 1, 3, 6, 7, 8, 9 आणि असे 96 आणि याला भागिले करायचा 7.
7ने का भागतो आपण? कारण 7 दिवसांचा आपला आठवडा असतो म्हणून 7ने भागितल्यावर इथे तुम्हाला मिळतंय 7 एक 7 आणि 7 त्रिक 21. इथे 5 जी त्याची बाकी उरते आहे, म्हणजे ही 5 जी बाकी उरते म्हणजे 5वा जो वार असेल, गुरुवार या दिवशी आहे, गुरुवार 26 जानेवारीला गुरुवार आहे, म्हणून त्याच्यानंतरचे जे 5 वार असतात, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार, हा जो 5वा वार असेल हा सोडून द्यायचा. याच्यानंतर हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि हा 5वा जो वार असेल तो मंगळवार जो आहे तो त्या दिवशी असणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 जो आहे तो आपला अचूक पर्याय आहे. नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 107. 2020 सालातील प्रजासत्ताक दिन गुरुवारी असल्यास त्याच वर्षातील महाराष्ट्र दिनाचा वार कोणता? सर्वप्रथम आपल्याला प्रजासत्ताक दिवस जो आहे तो कधी असतो? तो आहे 26 जानेवारी, हा प्रजासत्ताक दिवस आहे. आणि महाराष्ट्र दिन जो आहे, महाराष्ट्र दिन हा असतो आपला 1 मे या दिवशी. या दोघींमधलं आपल्याला अंतर काढायचं आहे, त्याच्यावरून आपल्याला त्याचा जो वार आहे महाराष्ट्र दिनाचा तो सुद्धा आपल्याला मिळणार आहे. तो काढण्यापूर्वी आपल्याला तत्पूर्वी हे माहिती असायला पाहिजे की इथून जे सुरू होत आहे प्रजासत्ताक दिवस हा जानेवारीमध्ये आहे, तर जानेवारीत एकूण किती दिवस उरतात? जानेवारीमध्ये 31 आणि वजा 26, कारण हे त्याच्यातनं वजा होतील, बरोबर एकूण 5 दिवस असतील. तसेच फेब्रुवारीमध्ये एकूण 29 दिवस असतील. का 29 दिवस असतील? कारण ते लीप वर्ष आहे म्हणून. 2020 हे लीप वर्ष आपण कसे ओळखतो? जर या 20ला 4चा भाग जात असेल तर ते लीप वर्ष असतं, म्हणजे लीप वर्ष आहे. तसंच मार्चमध्ये एकूण 31 दिवस, त्यानंतर एप्रिलमध्ये 30 दिवस आणि मेचा तो 1 दिवस जो आहे, 1 मे साठीचा तो 1 दिवस. या सगळ्यांची बेरीज करायची. 9 5 14 15 16, आजच्याला 1 3 6 7 8 9 आणि असे 96 आणि याला भागिले करायचा 7. 7ने का भागतो आपण? कारण 7 दिवसांचा आपला आठवडा असतो म्हणून 7ने भागितल्यावर इथे तुम्हाला मिळतंय 7 एक 7 आणि 7 त्रिक 21. इथे 5 जी त्याची बाकी उरते आहे, म्हणजे ही 5 जी बाकी उरते म्हणजे 5वा जो वार असेल, गुरुवार या दिवशी आहे, गुरुवार 26 जानेवारीला गुरुवार आहे, म्हणून त्याच्यानंतरचे जे 5 वार असतात, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार, हा जो 5वा वार असेल हा सोडून द्यायचा. याच्यानंतर हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि हा 5वा जो वार असेल तो मंगळवार जो आहे तो त्या दिवशी असणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 जो आहे तो आपला अचूक पर्याय आहे. नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 108. एका खोक्यात प्रत्येकी 150 ग्रॅम वजनाचे 15 बिस्किटे आहेत. प्रत्येकी 100 ग्रॅम वजनाचे 28 बिस्किट पुडे व प्रत्येकी 50 ग्रॅम वजनाचे 8 बिस्किट पुडे ठेवले. खोक्यासह बिस्किट पुड्यांचे एकूण वजन 6.25 किलोग्रॅम भरले, तर फक्त खोक्याचे वजन किती? सर्वप्रथम मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पूर्ण खोक्याचं वजन विचारलेलं आहे. त्याच्यात बॉक्समध्ये बिस्किटे आहेत, त्यानंतर ते बिस्किटे 150 ग्रॅमची वेगळी आहेत, 100 ग्रॅमची वेगळी आणि 50 ग्रॅमची वेगवेगळी दिलेली आहेत. त्यामुळे आपण त्या संपूर्ण यांचं वजन जे काढायचं असेल तर 150 ग्रॅमची 15 बिस्किटे आहेत म्हणून हे त्या ठिकाणी मिळणार एकूण. त्यानंतर 100 ग्रॅमची 28 बिस्किटे आहेत, तिथे याचं वजन मिळणार. आणि 50 ग्रॅमची एकूण 8 बिस्किटे आहेत, असं एकूण वजन आपल्याला त्याचं मिळणार आहे. 15 0 0 15 5 75 हातच्याला 7 15 1 15 आणि 7 या ठिकाणी तुम्हाला टोटल 225. त्यानंतर हे 2800 गुणाकार केल्यानंतर आणि 8 5 40 हे 400 असे एकूण ग्रॅम मध्ये आपल्याला हे मिळत आहे. यांची बेरीज जर केली 5 8 5 12 आणि 2 14 हातच्याला 1 आणि हे 5450 ग्रॅम एवढं जे आहे ते फक्त बिस्किटांचं वजन आहे. आणि यांचं म्हणणं आहे की पूर्ण बॉक्सचं जे वजन आहे, बॉक्सचे वजन बिस्किटांसह जे आहे ते तुम्हाला दिलेलं आहे 6.25, 6.25 म्हणजे 6.25 आणि हे किलोग्रॅम मध्ये दिलेलं आहे. परंतु आपल्याला याला ग्रॅम मध्ये करायचं असेल तर आपण याला हजाराने गुणतो, कारण 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलोग्रॅम.
त्यावरून हा तुम्हाला मिळतोय 6250. आता हे 6250 हे संपूर्ण बॉक्सचं वजन झालं आणि हे फक्त बिस्किटांचं वजन झालं. आपल्याला जर फक्त बॉक्सचं वजन काढायचं असेल, बॉक्सचे वजन बिस्किटसह हे आपल्याला मिळालेलं आहे. बिस्किट त्याच्यामध्ये आहेत त्यावेळेला. आता याच्यातनं हे जर आपण वजा केलं, फक्त जर बॉक्सचे वजन काढायचं असेल तर आपल्याला 6250 यामधून 5450 जे ते वजा करावे लागणार. 0 0 5 5 कॅन्सल, 0 12तनं 4 गेले 8 आणि ते तुम्हाला एकूण 800 ग्रॅम जे आहे ते वजन मिळते आहे फक्त बॉक्सचे. आणि हा आपला पर्याय क्रमांक 1 जो आहे तो आपला अचूक पर्याय आहे. नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 109. राजचे आजचे वय त्याच्या लहान बहिणीपेक्षा 4 वर्षांनी अधिक आहे. 5 वर्षानंतर त्या दोघांचे एकूण वय 30 वर्षे होईल, तर 2 वर्षापूर्वीचे राजचे वय किती होते? यात आपल्याला आपण सुरुवातीला राजचे जे आहे ते आजचे वय मानून घेऊयात. राजचे आजचे वय जर आपण x वर्ष मानले तर काय होईल मित्रांनो बघा, त्याच्यावरून त्याची बहीण जी आहे त्याच्यापेक्षा लहान आहे 4 वर्षांनी. म्हणजेच राजच्या बहिणीचे वय जे आहे, बहिणीचे वय हे मात्र त्याच्यापेक्षा 4 ने कमी होईल, कारण राज त्यांच्यापेक्षा मोठा आहे. एकतर आपण बहिणीचे वय x मानले असते तर राजचे वय जे आहे ते x अधिक 4 आले असते. हे आजचे वय आहे दोघींचे आणि त्यांचं म्हणणं आहे की 5 वर्षानंतर दोघींची वयांमध्ये 5 ची वाढ होईल. म्हणजे x अधिक 5 हे वय असेल राजचे आणि x वजा 4 अधिक 5 हे वय असेल त्याच्या बहिणीचे. या दोघींच्या वयांची जी बेरीज आहे म्हणजे x अधिक 5 अधिक x वजा 4 अधिक 5 ही त्यांनी दिलेली आहे 30 वर्षे. याला फक्त सोडवायचं. x अधिक x 2x 5 आणि 5 10 आणि त्याच्यातनं 4 गेले 6. या ठिकाणी आपल्याला मिळतोय 30. 6 त्या बाजूला पाठवला तर 2x बरोबर 30 वजा 6, तर x बरोबर 30 मधून 6 गेले या ठिकाणी 24 मिळतात, भागिले हा 2 झाला तर तुम्हाला हे मिळतंय 12. म्हणजे x म्हणजेच हे राजचे आजचे वय आपल्याला मिळालेले आहे 12 वर्ष. परंतु त्याने आपल्याला आजचं वय विचारलेलं नाही. प्रश्नामध्ये सरळ म्हटलंय की 2 वर्षापूर्वी राजचे वय किती होते. मग 2 वर्षापूर्वीचं वय काढायचं असेल तर याच्यामधून आपल्याला 2 वजा करावे लागतील. म्हणजे 10 वर्षे जे आहे ते राजचे वय असणार. आपल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 4 जो आहे तो आपला अचूक पर्याय आहे. नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 110. आज शाळेच्या पटावरील 400 विद्यार्थ्यांपैकी 340 विद्यार्थी हजर आहेत, तर शेकडा किती विद्यार्थी गैरहजर आहेत हे आपल्याला काढायचं आहे. आपल्याला जर टक्केवारी काढायची असेल, हजर विद्यार्थ्यांची टक्केवारी काढायची असेल तर एकूण विद्यार्थी जे आहेत ते आपल्याला भागिले घ्यायला लागतं आणि वरती जे आहेत ते हजर विद्यार्थी जे आहेत ते 340 आहेत आणि जर टक्के काढायचे असेल तर गुणिला 100 आपल्याला करावं लागतं. हा आपला साधा फॉर्म्युला आहे. हजर विद्यार्थी भागिले एकूण विद्यार्थी गुणिले 100 याच्यावरून आपली टक्केवारी निघते. तर या ठिकाणी 0 0 कॅन्सल केला, हा 0 इकडे 0 कॅन्सल केला तर या ठिकाणी तुम्हाला 4चा भाग जात नाहीये, परंतु 2चा भाग देऊ शकतो आपण. जर 2ने भाग याला दिला तर हा 17 दूने 34 आणि इथे 2 उरला आहे, ते 2चा भाग दिला तर 5. तर या ठिकाणी तुम्हाला 17 5 85 आपल्याला मिळतो आहे. म्हणजे एवढे टक्के विद्यार्थी जे आहेत ते त्या ठिकाणी हजर आहेत. आपल्याला गैरहजर विद्यार्थ्यांची जर पर्सेंटेज काढायचं असेल तर 100% हजेरीमधून तुम्हाला 85% हजेरी जी ती वजा करावी लागणार आणि 100 मधून 85 गेल्यावर तुम्हाला 15% जे आहेत ते गैरहजर विद्यार्थी मिळतात. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 जो आहे तो आपला अचूक पर्याय आहे. नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 111. एक वस्तू रुपये 560 ला विकल्याने जितका तोटा होतो त्याच्या तिप्पट नफा ती वस्तू 640 रुपयास विकल्याने होतो. तर वस्तूची मूळची खरेदी किंमत किती हे आपल्याला काढायचं आहे. आपण खरेदी किंमत जी मूळची त्यांनी विचारलेली आहे तिच्याबद्दल जर x रुपये मानले तर आपण नफा आणि तोटा या दोघींमधला आपल्याला जर फरक माहिती असेल, तोटा म्हणजे काय तर खरेदी किंमत वजा विक्री किंमत आणि नफा म्हणजे काय तर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. यावरून त्यांनी म्हटल्याप्रमाणे
खरेदी किंमत जी आहे ती आपण जी आता मानली आहे एक्स, आणि विक्री किंमत जी आहे त्यांनी जी विकली ती 560 रुपयाला विकली आणि तोटा होतोय. तोटा होत असताना 560 रुपयाला विकलेली आहे, त्यामुळे एक्स वजा 560 हा त्याचा तोटा होईल. आणि नफामध्ये विक्री किंमत वजा खरेदी किंमत आहे, तर अशा वेळेला तिप्पटचा नफा होतोय. याचा अर्थ विक्री किंमत जी आहे ती 640 आहे आणि खरेदी किंमत आपली फिक्स होती एक्स रुपये जी आपण मानलेली आहे. एक महत्वाची अट त्यांनी अशी दिलेली आहे की नफा आणि तोटा यांच्यामधलं एक रिलेशन दिलेलं आहे. जितका तोटा होतो तिच्या तिप्पट नफा होतोय. म्हणजे जेवढा तोटा होतो आहे त्याच्या तिप्पट जो आहे तो नफा होतोय. म्हणजे हा तोट्याचा तिप्पट नफा आहे. म्हणजेच एक्स वजा 560 याची तिप्पट, तोट्याची तिप्पट बरोबर नफा आहे. नफा आहे आपला 640 वजा एक्स. म्हणजेच थोडक्यात काय, 3 गुणिले तोटा बरोबर नफा ह्या दिलेल्या विधानाचा अर्थ होतो. 3 गुणिले तोटा बरोबर नफा. म्हणून आपण त्या किमती ठेवल्या. याला सोपं केलं तर हा 3x वजा, याला जर गुणाकार केला हा 3 × 18, आजच्याला 1, 3 × 5 = 15 आणि 1 16, 1680 बरोबर 640 वजा x होईल. हा x जर इकडे पाठवला तर हा अधिक होईल आणि हा तिकडे पाठवला 640 अधिक 1680. या दोघांची जर बेरीज केली तर ही मिळते हा 0, 8 × 4 12, आजच्याला 1, 6 × 12 आणि 1 13, आजच्याला 1 आणि हे 2320 आणि हा 4x होईल. हा 4 तिकडे येताना भागिले होईल. 2320 भागिले 4, हा भागाकार केला तर 4 × 5 = 20, इथे उरले 3, 4 × 8 = 32 आणि हा 0. म्हणजे 580 जी आहे ती आपली मूळ खरेदी किंमत जी आहे ती मिळते आहे. आणि हा आपला पर्याय क्रमांक 2 जो आहे तो आपला अचूक पर्याय आहे. नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 112, 5,67,438 या संख्येतील 6ची स्थानिक किंमत 4च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? सर्वप्रथम दिलेला जो क्रमांक आहे 5,67,438 याच्यामध्ये 6 आणि 4 या दोघींच्या स्थानिक किमती आपल्याला काढायच्या आहेत. 6ची स्थानिक किंमत जी आहे ती ती 60,000 होईल. कारण या ठिकाणी 1 2 3 4 शून्य आहेत 6 नंतर, म्हणून हा 60,000 ही 6ची स्थानिक किंमत होईल. आणि 4ची स्थानिक किंमत जी आहे ती 4 नंतर 2 शून्य आहेत म्हणून 400 होईल. आणि यांचं म्हणणं आहे की त्यांच्या दोघींमधला कितीचा फरक, म्हणजे पटीमध्ये कितीचा फरक आहे. तर आपल्याला जर पटीमध्ये काढायचं असेल तर अशाला दोघींचा भागाकार करायला लागणार. मग इथे 60,000 भागिले 400 केलं तर 0 0 0 0 कॅन्सल. जर 4 भागितलं तिथे 4 × 1 = 4, 4 × 5 = 20 आणि हा 0. तर अशा पद्धतीने जे आहे ते त्यांच्या दोघीही संख्येच्या स्थानिक किमतीचा जो पट आहे तो आपल्याला मिळतो आहे 150. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हा आपला अचूक पर्याय आहे. नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 113, लांबीच्या निमपट रुंदी असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ 288 चौरस सेमी आहे. जर त्या आयताची रुंदी 3/4 व लांबी 3/2 केली तर आयताचे क्षेत्रफळ किती होईल? सर्वप्रथम आपण लांबीबद्दल L मानूयात आणि रुंदीबद्दल B मानूयात. आणि दिलेली जी अट आहे सर्वप्रथम दिलेली लांबीच्या निमपट रुंदी आहे, म्हणजे याचा अर्थ रुंदी बरोबर लांबी भागिले 2 हा त्याचा अर्थ होतो, निमपट आहे म्हणून. यावरून आपल्याला आयताचे क्षेत्रफळ देखील सूत्र माहिती आहे. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी जर असेल तर अशा वेळेला आपल्याला लांबी जी आहे ती माहीत नाही, रुंदी मात्र आपल्याला L मध्ये लिहिता येणार, L भागिले 2 होईल. आणि हे क्षेत्रफळ जे दिसतंय त्या ऑलरेडी दिलेलं आहे 288. हा 2 इकडे आल्यानंतर गुणिले होईल. या दोघींचा गुणाकार केला तर 8 × 2 = 16, हातच्याला 1, 8 × 2 = 16 आणि 1 17 आणि 2 × 4 आणि 1 5 बरोबर हा L वर्ग होईल. आणि L बरोबर हा 576 जो आहे तो 24चा वर्ग आहे. म्हणून तुम्हाला वर्गमूळ काढल्यावरती L ची किंमत मिळते आहे. त्यावरून आपल्याला B जो आहे तो काढता येईल, कारण तो त्याच्या निमपट आहे. म्हणजे 24/2 म्हणजे B मिळणार आहे 12. अशा पद्धतीने आपल्याला लांबी आणि रुंदी दोघीही मिळून गेलेल्या आहेत. पुढची जी त्यांनी अट दिलेली आहे ती अशी आहे की त्या आयताची रुंदी जी आहे ती 3/4 पट केली. म्हणजेच आयताची रुंदी 3/4 पट आणि यांचा गुणाकार करायला लागणार, कारण त्यांनी क्षेत्रफळ काढायला लावलेलं आहे आपल्याला. म्हणून कारण क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी.
म्हणून रुंदीच्या 3/4 पट आणि लांबीच्या 3/2 पट या दोघींचा गुणाकार आपल्याला काढायचा आहे. हे आपल्याला सोपं करून काढायचं आहे. प्रथम आपल्याला 3/4 हा माहिती आहे. बी जो आहे तो आता आपण त्याची किंमत 12 काढली आहे. हा 3/2 लांबी सुद्धा आपण काढलेली आहे, ती आहे 24. याला जर सोपं केलं 4 त्रिक 12 3 त्रिक 9 गुणिले इथे 12 दुणे 24 आणि 12 दुणे 24 आणि गुणिले जर आपण 36 केला तर इथे 36 होईल. तर इथे दोघींचा गुणाकार केल्यावरती आपल्याला जे उत्तर मिळणार आहे ते असणार आहे आपलं विचारलेल्या आयताचे क्षेत्रफळ. 6 54 हातच्याला 5 9 त्रिक 27 आणि 5 32 324 जे आहे 324 चौरस सेमी एवढं जे आहे ते आयताचे क्षेत्रफळ असणार आहे. आणि हे आपलं पर्याय क्रमांक 3 जो आहे तो अचूक पर्याय आहे. नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 114. 8 पोत्यात अनुक्रमे 40 किलोग्रॅम 25 किलोग्रॅम 72 किलोग्रॅम 69 किलोग्रॅम 63 किलोग्रॅम 58 किलोग्रॅम 45 किलोग्रॅम 38 किलोग्रॅम याप्रमाणे गहू आहे. तो समान 10 पोत्यात भरला तर अनुक्रमे प्रत्येक पोत्यात किती गहू भरला जाईल. मित्रांनो, हा प्रश्न जो आहे तो अतिशय सोपा आहे. हा सरासरीवरती विचारला गेलेला प्रश्न आहे. आपल्याला जनरली सरासरी इथे काढायची आहे आणि सरासरी काढणे म्हणजेच संपूर्ण जे अंकांची बेरीज आहे त्या अंकांची बेरीज भागिले जेवढे अंक असतील ते या ठिकाणी लिहायचे असतात. असे टोटल 10 अंक आहेत तिथे, म्हणजेच 10 किलोग्रॅम असे आपल्याला दिलेल्या एकूण गहू आहेत वेगवेगळे आणि त्या 10 पोत्यांमध्ये भरायचं आहे. तर एकूण 10 पोती आहेत आणि प्रत्येकाचे वेगवेगळे दिलेले असल्यामुळे या सगळ्यांची बेरीज आपल्याला करावी लागणार. 40 अधिक 25 अधिक 72 अधिक 69 अधिक 63 असं अधिक करत करत पूर्ण जेवढे पण 10 किलोग्रॅम दिलेले आहेत त्या सगळ्यांची बेरीज आणि भागिले आपल्याला करावं लागणार 10. या सगळ्यांची जी बेरीज आहे ती येते 410. 410 भागिले 10 केलं 0 0 कॅन्सल. हा 41 आपल्याला त्याची सरासरी मिळते. म्हणजे एका पोत्यामध्ये आपण 41 किलोग्रॅम गहू जो आहे तो भरू शकतो आणि हा आपला पर्याय क्रमांक 1 जो आहे तो अचूक पर्याय आहे. नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 115. वर्गातील मुलांच्या संख्ये इतकी रक्कम प्रत्येकाने गोळा केली. त्या वर्ग शिक्षकांनी रुपये 272 भर घालून 1001 रुपयांची रक्कम पूरग्रस्तांना दिली तर वर्गातील एकूण मुले किती. मित्रांनो, प्रश्नाचा जर अर्थ कळला असेल तर एक सोपी गोष्ट या ठिकाणी अशी आहे की इथे जर समजा x मुले त्या ठिकाणी आहेत आणि प्रत्येक मुलाने जर x रुपये जमा केलेले असतील तर याचा अर्थ असा होतो की त्या ठिकाणी एकूण x वर्ग म्हणजे x गुणिले x बरोबर x वर्ग एवढे या ठिकाणी रुपये जमा होतील. म्हणजे थोडक्यात 1001 एवढी रक्कम त्यांनी जमा केलेली आहे, ज्यात वर्ग शिक्षकाचे 272 रुपये आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांच्या सोबत वर्ग शिक्षकांनी जे जमा केलेले पैसे होते ती रक्कम जी आहे ती आपल्याला त्याच्यातनं वजा करावी लागणार. म्हणून फक्त विद्यार्थ्यांनी जेवढी रक्कम जमा केलेली असेल ती असणार आहे 729 रुपये. 1001 मधून आपण 272 वजा करू. ही वर्ग शिक्षकांनी दिलेली रक्कम होती आणि ही मुलांनी आणि वर्ग शिक्षकांनी मिळून दोघींची मिळून तयार झालेली ही रक्कम होती. त्यातनं ही रक्कम वजा केली तर आपल्याला 729 मिळतात आणि 729 जो आहे तो त्याचे वर्गमूळ आपल्याला काढावे लागणार. म्हणजे 729 जर आपण वर्गमूळ काढले तर आपल्याला एका त्या एकूण वर्गात मुलं किती आहेत, एकूण मुले जर आपल्याला काढायची असतील तर हे 729चं वर्गमूळ आपल्याला काढावं लागणार आणि 729चं वर्गमूळ निघतं ते आहे 27. 729 हा 27चा वर्ग आहे. म्हणून एकूण मुले जी आहेत ती 27 मुले त्या ठिकाणी असणार आहेत आणि हा आपला पर्याय क्रमांक 2 जो आहे तो अचूक पर्याय आहे. नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 116. खालील वर्तुळावरील दिलेले सर्व बिंदू परस्परांना जोडण्यासाठी आणखी किती जास्तीत जास्त रेषाखंड काढावे लागतील.
मित्रांनो, दिलेल्या प्रश्नावरून एक गोष्ट क्लिअर होते की ते दोन रेषा जे आहेत, दोन रेषाखंड जे आहेत ते आधीच काढून ठेवलेली आहेत आणि हे दोन दोन उरलेले बिंदू जोडून, शिवाय इथून पण आपण एक बिंदू जोडू शकतो, हे दोन किंवा हे दोन किंवा हे दोन असे जोडून जोडून आपण किती रेषाखंड तयार करू शकतो असं त्या प्रश्नाचा अर्थ होतोय. यात एक महत्वाचा फॉर्म्युला आहे, तो लक्षात घेणं गरजेचं आहे. आपल्याला जर एकूण दोन बिंदू जोडायचे आहेत आणि दिलेले बिंदू 8 आहेत, म्हणजे हे n म्हणजे दिलेले बिंदूंची संख्या जेवढी असेल तेवढी, म्हणजे 8 त्या ठिकाणी बिंदू आहेत. 8 वजा 1/2 आपण केलं तर या संपूर्ण 8च्या 8 बिंदूंना एकमेकांना जोडणाऱ्या रेषाखंड जे आहेत त्यांची संख्या आपल्याला मिळते. 8 × 7/2 केला, हे जर आपण सोपं केलं तर या ठिकाणी 4×7=28, कारण 4चा भाग जातोय, तर या ठिकाणी 28 एकूण रेषाखंड मिळणार आहेत. परंतु प्रश्नामध्ये एक ट्विस्ट असा आहे की तिथे असं म्हटलेलं आहे की सर्व बिंदू परस्परांना जोडण्यासाठी आणखी जास्तीत जास्त किती रेषाखंड काढावे लागतील. म्हणजे ऑलरेडी 2 आधीच प्रश्नामध्ये काढून ठेवलेल्या होत्या, म्हणून ते 2 जे आहेत ते त्यातनं वजा होतील, म्हणजे टोटल 26 रेषाखंड उर्वरित जे आहेत ते आपण जास्तीत जास्त काढू शकतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 जो आहे तो आपला अचूक पर्याय आहे. नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 117. एका विद्युत खांबाची जमिनीपासूनची उंची 9 मीटर आहे. त्या खांबाच्या टोकापर्यंत 15 मीटर लांबीची शिडी उभी केली असता जमिनीवर खांब व शिडी यांमधील अंतर किती आहे? आपल्याला या एक विद्युत खांबाची जमिनीपासूनची उंची दिलेली आहे. जर आपण त्याची फिगर ड्रॉ केली तर या ठिकाणी हे 9 मीटरचं अंतर त्यांनी दिलेलं आहे. 9 मीटरची ती उंची दिलेली आहे त्या खांब्याची आणि टोकापर्यंत 15 मीटर लांबीची शिडी जी आहे ती उभी केली आहे. म्हणजेच इथून ही 15 मीटरची शिडी जी आहे ती या ठिकाणी उभी केली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की या टोकापासून तर इथपर्यंतचं अंतर किती असेल शिडीचं. समजा आपण याला ABC असं जरी नाव दिलं तर यात BCचं आपल्याला अंतर काढायचं आहे. ABचं दिलेलं आहे, ACचं दिलेलं आहे आणि या ठिकाणी हा परपेंडिक्युलर असणार आहे. अशा वेळेला आपण पायथागोरस थेरमचा उपयोग करतो, कारण त्रिकोण ABC मध्ये कोन B जो आहे तो 90 अंश आहे, म्हणून आपण पायथागोरस थेरम वापरू शकतो. पायथागोरसाच्या प्रमेयानुसार आपण इथे कर्णाचा वर्ग जो आहे तो इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. या प्रमेयानुसार आपण ते काढू शकतो. तर इथे आपल्याला कर्ण जो आहे तो 15 दिलेला आहे, 15चा वर्ग. AB जो आहे 9 मीटर, 9चा वर्ग आणि BC आपल्याला काढायचा इथपासूनचा इथपर्यंतचा अंतर. 15चा वर्ग 225 असतो, 9चा वर्ग 81 असतो आणि हा BC वर्ग या ठिकाणी आपल्याला मिळतोय. तर BC वर्ग बरोबर या दोघांची जर आपण वजाबाकी केली तर हा 144 आपल्याला मिळतो आहे आणि याचं वर्गमूळ काढलं तर ते आपल्याला मिळतंय 12. यावरून आपल्याला BCची लांबी मिळाली, म्हणजेच जमिनीवर खांब व शिडी यांच्यामधलं अंतर जे आहे ते आपल्याला मिळालेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 जो आहे तो आपला अचूक पर्याय आहे. नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 118. 5 स्त्रिया व 5 पुरुष 5 दिवसात रुपये 20,000 मजुरी मिळवतात. 7 स्त्रिया व 3 पुरुष यांची 2 दिवसांची मजुरी रुपये 7,200 होते. तर 1 पुरुष व 2 स्त्रियांसाठी एका दिवसाची मजुरी किती होईल? सर्वप्रथम एका दिवसाची मजुरी जी आहे ती आपण स्त्रियांसाठी आणि पुरुष यांच्यासाठी X रुपये आणि Y रुपये मानून घेऊयात. त्यानंतर त्यांनी एकूण 5 दिवसाची मजुरी दिलेली आहे, परंतु आपल्याला जर एका दिवसाची मजुरी काढायची असेल तर भागिले 5 करावं लागेल. तर इथे 5 × 20 म्हणजे 4,000 रुपये ही त्यांची एका दिवसाची मजुरी असेल, दोघींची मिळून एकत्र. म्हणून आपल्याला समीकरण मांडता येईल 5x + 5y बरोबर 4,000. हे आपलं एक समीकरण झालं. याला सोपं करता येईल. याला जर आपण 5 ने भागितलं तर इथे 8×5 = 40, 800 होईल. तर याला आपण y बरोबर 800 - x असं लिहू शकतो. याला आपण समीकरण 1 नाव देऊयात. त्याच पद्धतीने दुसरी जी अट दिलेली आहे त्यात 7 स्त्रिया
आणि 3 पुरुष यांचे दोघींचे मिळून मजुरी जी आहे ती 7,200 आहे, परंतु ती 2 दिवसांची आहे म्हणून आपल्याला भागिले ते सुद्धा 2 करावं लागेल, म्हणजे हे 3600 होईल. आणि यात आपल्याला फक्त आता जी आपण वायची किंमत काढलेली आहे ती यात टाकायची आणि सोपं करायचं आहे. इथे याला सोपं केल्यानंतर हा 7x आणि हा 3 गुणिले 800 वजा x म्हणजे 3×8=24, हा अधिक 2400 वजा 3x बरोबर 3600 होईल. हा 7x मधून 3x गेला, हा 4x येईल आणि हा तिकडे पाठवल्यानंतर 3600 मधून 2400 वजा केल्यावरती आपल्याला मिळणार आहेत 1200 आणि हा इकडे भागिले होईल 1200 भागिले 4 केलं तर तुम्हाला उत्तर मिळतंय 300. म्हणजे स्त्रियांची एका दिवसाची जी मजुरी आहे ती 300 रुपये आहे. आपण वाय मध्ये ही जर व्हॅल्यू ठेवली, किंमत ठेवली, तर इथे 800 मधून 300 जर गेले तर मिळतात 500. म्हणजे 500 रुपये मजुरी जी आहे ती एका दिवसाची पुरुषांची आहे. आणि आपल्याला विचारलेलं असं आहे की एक पुरुष व 2 स्त्रियांसाठी एका दिवसाची मजुरी किती आहे. तर एक पुरुष म्हणजे या ठिकाणी 500 रुपये आणि 2 स्त्रिया म्हणजेच 2 गुणिले 300 बरोबर. याला सोपं करायचं आहे. हा 500 आणि 3 × 6 एकूण 1100 मिळतो आहे. आणि आपल्याला या ठिकाणी अचूक पर्याय जो आहे तो पर्याय क्रमांक 1 जो आहे तो अचूक पर्याय आहे.